नमस्कार शेतकरी बांधवांनो, 2024चा पीक विमा तुमच्या खात्यामध्ये जमा झालेला नसेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे। तर का जमा झालेला नाही, त्याचं मूळ कारण काय आहे व कशा पद्धतीने तुम्हाला पीक विमा मिळवता येणार आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये या संदर्भात माहिती पाहणार आहे। तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। सर्वप्रथम आता 2023-22चा जो काही पीक विमा आहे ते सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून पैसे इथं पाठवलेले आहेत। तर मी लाईव्ह प्रूफसुद्धा आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड केलेला आहे। तर ते जर व्हिडिओ तुम्ही बघितलेला नसेल तर लगेच पहा। तर पीक विम्याच्या ऑफिशियल पेजवरती जाऊन सुद्धा तुम्ही चेक करू शकता किंवा क्रॉप इन्शुरन्सच्या ॲप्लिकेशनमध्ये सुद्धा ते फीचर्ससुद्धा आता आलेलं आहे। तर त्यामध्ये तुम्हाला पीक विम्याचा किती क्लेम तुम्ही केलेला आहे व तुम्हाला किती भरपाई मिळालेली आहे ते सुद्धा तुम्ही तुमच्या मोबाईलवर अगदी काही सेकंदांमध्ये चेक करू शकता। तर आता ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी केलेली होती तर अशा सर्व शेतकरी बांधव त्यामध्ये पात्र ठरलेले आहेत। तर ई पीक पाहणीची यादी कशा पद्धतीने पाहायची आहे ते यादीमध्ये तुमचं नाव आहे की नाही। दुसरा महत्त्वाचा पॉईंट म्हणजे तक्रार। तर आता 2024चा जो काही पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे तर भरपूर जिल्ह्यांमध्ये जमा झालेला आहे, तर फक्त 4 जिल्ह्यांमध्ये अधिक राहिलेला आहे। पहिला टप्पा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे, पहिला टप्पा, दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा। दुसरा टप्पा आता वाटप सुरू झालेला आहे, तर तिसरा टप्पा लवकरच त्याबद्दल अपडेट येणार आहे। तर आता दुसरा टप्पा आणि तिसरा टप्पा येत्या 8 दिवसांमध्ये सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होईल। तर आता पहिला जो टप्पा आहे तर भरपूर शेतकऱ्यांचे कमेंट्स आले होते की आम्हाला पहिला टप्पा इथं जमा झालेला नाही। तर पहिला टप्पा जर जमा झालेला नसेल तर तुमचा दुसऱ्या टप्प्यामध्ये लागेल। दुसरा टप्पा जर जमा झालेला नाही तर तिसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला पीक विमा 100% इथं जमा होईल। पण कधी होईल, जर तुम्ही तक्रार केली असेल तर ते आता तुम्ही तक्रार केली की नाही ते कशा प्रकारे माहीत करून घेऊ शकता। तर तुम्हाला ॲप्लिकेशनच्या माध्यमातून चेक करता येणार आहे की तुमचा पीक विमा इथं मंजूर झाला का। तर त्यासाठी तुम्हाला क्रॉप इन्शुरन्स ज्यामधून तुम्ही तक्रार नोंदवता त्यावरती जायचं आहे, माय पॉलिसीज या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर आपलं जे काही स्टेट आहे ते स्टेट सिलेक्ट करा। आपला 2024 असेल 25 असेल ते सिलेक्ट करा, खरीप आहे की रब्बी आहे ते सिलेक्ट करा। प्रोसेसवरती क्लिक करायचं आहे। तर तुम्हाला तिथे दाखवेल तुम्ही कशाचा पीक विमा काढलेला होता, तुमचा पीक विमा मंजूर झाला का, अप्रूव्ह दिसेल। तर अशा पद्धतीने तुम्ही इथून चेक करू शकता। तर आता ज्या शेतकऱ्यांना पीक विमा जमा झालेला नाही तर त्यांनी 14447 तर या हेल्पलाईन नंबरला कॉल करून किंवा तुम्ही व्हॉट्सअपच्या द्वारे तुम्ही चॅट करून तुम्ही तुमच्या पीक विम्याची तक्रार नोंदवून जे की 72 ते 48 तासांमध्ये तुम्हाला त्यावरती सोल्युशन मिळेल व तुम्हाला पीक विमा जमा होणार की नाही ते तुम्हाला कळेल। तर आता ज्या शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर तक्रार करून घ्यायची आहे। तर ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला असेल तर त्यांनी कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुमच्या जिल्ह्यांमध्ये किती पीक विमा जमा झालेला आहे व तुम्हाला खरीप व रब्बीचा पीक विमा जमा झाला की नाही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। थँक्यू।